आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 12 फेब्रुवारी गुरुवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आज 12 फेब्रुवारी गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आलेला असेल, तर तुमची आता जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु ज्यांच्या खात्यामध्ये केवायसी अर्धवट राहिल्यामुळे, केवायसी न केल्यामुळे, केवायसी चुकल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळत आहे। त्यांची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत आपण जिल्हे, बँका यासोबत नवनवीन नियम याची सर्वांची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। जर तुम्ही लाडकी बहिणी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबर डिसेंबर त्यासोबत जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्व बातम्यांना आता ब्रेक सुद्धा लागत आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडला जात असतो आणि या डीबीटीची लिमिट एका दिवसाला सरासरी 40 लाख बहिणींची असते। त्यामुळे एकाच दिवसामध्ये राज्यातील 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, तर हे पैसे एकंदरीत 4 दिवसांमध्ये सोडले जात असतात। म्हणजेच आज 12 फेब्रुवारी गुरुवार, उद्या 13 फेब्रुवारी शुक्रवार, परवा दिवशी 14 फेब्रुवारी शनिवार आणि चौथ्या दिवशी रविवार आहे। तर रविवारी बँकांना सुट्ट्या असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जानेवारीचे 19 हप्त्याचे यासोबत नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होत्या, तर त्या लाडक्या बहिणींची गॅस कनेक्शनच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, त्याच वेळेस मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे हप्ते वेळेवरती बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आलेले आहेत। मागच्या 1.5 वर्षांपासून ही लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीत सुरू आहे, परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फक्त शासन निर्णय GR काढण्यात आलेला होता, परंतु अद्याप त्यात गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस करत होत्या। तर बघा लाडक्या बहिणींनो यापुढे तुम्हाला विचारपूस करायची गरज भासणार नाही, कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। जर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। जर तुम्ही ही कामे अगोदर केलेली असेल तर तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत सांगायचं झालं तर आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तपासायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असेल तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा
तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होत असतो, परंतु विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आले नव्हते. डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमची नाराजी दूर होत आहे. तुमची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा सुद्धा केला जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी या 3 दिवसांमध्ये जमा झालेला होता. यासोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी, 14 जानेवारी रोजी जमा झालेला होता. म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर जमा झालेला होता. महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका होत्या तर त्याच्या अगोदर जमा झालेला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वकडे एक बातमी पसरलेली होते की लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता 30-31 तारखेला मिळाला. डिसेंबर महिन्याचा हप्ता 13-14 जानेवारीला मिळाला. आता जानेवारीचा हप्ता हा 26 जानेवारी, 27 जानेवारी आणि 28 जानेवारी या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये जमा होईल. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 26 जानेवारी उलटून गेली, 27 जानेवारी उलटून गेली आणि वाटलं होतं की 28 जानेवारी, 29 जानेवारी, 30 जानेवारी आणि 31 जानेवारी या महिन्याच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जानेवारी हप्ता वाटप होईल असं वाटलं होतं. सरकारकडून सुद्धा अशी चिन्हे समोर येत होते. त्यातच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री बहिणींसाठी प्रत्येक महिन्याच्या हप्त्याचा निधी पाठवायचे असे आपले राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीच्या गोजोबावीच्या परिसरामध्ये विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 29 जानेवारी, 30 जानेवारी, 31 जानेवारी या महिन्याच्या शेवटच्या 3 दिवसांचा दुःखाचा शोकवटा जाहीर करण्यात आलेला होता. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना आता आज, उद्या आणि परवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 आणि 4 फेब्रुवारी, मग या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये का पैसे सोडलेले नव्हते असा तुमचा प्रश्न होता. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्यामध्ये 5 जानेवारी पासून जिल्हा परिषद पंचायत, 5 फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार होत्या. परंतु दादांचं असं जाणं, त्यामुळे राज्य सरकारकडून 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या होत्या. आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या अगोदर आचारसंहिता लागू झालेली होती. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आचारसंहिता लागू होते, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नव्हते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हे अजितदादा निधी पाठवायचे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये सोडला जायचा. म्हणजेच एकंदरीत जो माणूस निधी पाठवत होता तो माणूसच आपल्यामध्ये नाही. त्यामुळे पैसे येण्यासाठी अडचण येत होते. परंतु मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, बहिणींचे लाडके भाऊ, त्यांनी दिलेला शब्द हा अंतिम शब्द असतो. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. यासोबत ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अर्धवट हप्त्यांचे पैसे आलेले होते, ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसेच आलेले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणींची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. भरपूर दिवसांपासून भरपूर लाडक्या बहिणी विचारपूस करत होत्या की दादा पैसे कधीपासून येतील, पैसे आम्हाला मिळतील का, अशा पद्धतीची विचारपूस प्रत्येक लाडकी बहीण करत होते. परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर हे तिघे पण दिलेला शब्द पूर्ण करत असतात. यांनी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाही. आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा सर्व लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे मिळत आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुमची प्रतीक्षा संपत आहे. तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेलं तर आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर वाचून दाखवत आहोत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी
असलेल्या बँक खातं प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो भरपूर ठिकाणी अफवा पसरवलेल्या आहेत की लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19 हप्ता हा 1500 रुपये नाही तर 21 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। तर अशा पद्धतीच्या बातम्या फिरत आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना अजून 21 रुपयांवरती निर्णय झालेला नाही। ज्यावेळेस 21 रुपयांवरती निर्णय होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती 100% व्हिडिओ येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो अजून तरी 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी माहिती यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा भरपूर कामे आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचा जास्त वेळ न घेता कमी शब्दांमध्ये जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी यासोबत नवनवीन नियम जे लागू करण्यात आलेले आहेत त्या नियमांबद्दल माहिती देत आहे। यासोबत लाडक्या बहिणींसाठी अजून एक खुशखबर आलेली आहे। ती खुशखबर म्हणजे राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहता आलं पाहिजे या दृष्टिकोनातून विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर याच्यामध्ये कोणकोणत्या योजनांचे अर्ज सुरू करण्यात येणार आहेत तर त्या योजनांची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्या सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना नवीन वर्षामध्ये नवीन हप्त्यासाठी नवीन नियम लागू झालेले आहेत। जर तुम्ही या नवीन नियमांमध्ये बसत असाल, नवीन पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येतील। परंतु जर तुम्ही नवीन नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तर एकंदरीत आपण नवीन वर्षाच्या नवीन हप्त्यासाठी म्हणजे जानेवारी महिन्याच्या 19 हप्त्यासाठी कोणकोणते नवीन नियम लागू झालेले आहेत त्याविषयी माहिती बघून घेऊयात। यासोबत सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत। यासोबत कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याविषयी सुद्धा माहिती देतच आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची जानेवारीची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। खऱ्या अर्थाने तुमची जानेवारीची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून सुद्धा जातच आहे। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सविस्तर पाहणार आहोत। बघा तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। खटाखट तुमच्या खात्यामध्ये हे पैसे 100% विस्तांतर सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नव्हत्या, तरी पण त्याने चुकीची कागदपत्रे काढली, चुकीच्या पद्धतीने अर्ज केला आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला होता। तर एकंदरीत सांगायचं झालं तर यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आता योजनेमध्ये फक्त पात्र बहिणीच राहिलेले आहेत। अपात्र बहिणींना योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जे सरकारच्या माध्यमातून KYC सुरू होते तर या KYCच्या मुळे लाडक्या बहिणींना फक्त याच्यामध्ये आता पात्र बहिणींची संख्या जास्त राहिलेली आहेत, अपात्र बहिणींना याच्यामधून वगळण्यात आलेलं आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहेत, तर त्याच लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे, त्यांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहे, जेणेकरून तुमचे जानेवारी महिन्याची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे।
परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट राहिलेले असतील, तर त्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत की नाही याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ती माहिती सुद्धा लगेच देतो। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही विचारपूस करत होतात, भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून मागणी केली जात होती की दादा खरोखर पैसे येतील का, खरोखर आमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल का, नवीन वर्षाचा हप्ता हा आमच्या खात्यामध्ये जमा होईल का। तर अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सुद्धा पाहिलेल्या असतील। लाडक्या बहिणींनी सुद्धा भरपूर विचारपूस केलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही, हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींचा फायद्याचं आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर हे सरकार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होऊन देत नाही। ज्या गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हे सरकार पैसे देत आहे। अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आपण डायरेक्ट आता मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा, एकंदरीत सांगायचं झालं तर सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतो। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे आलेले नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। तर हीच नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा होणार आहेत। तर एकंदरीत गॅस कनेक्शनचे पैसे किती मिळणार, कोणाला मिळणार आहेत, कोणाला मिळणार नाहीत, यासोबत नोव्हेंबर डिसेंबरचे ज्यांना पैसे आले नव्हते, ज्यांची KYC अर्धवट राहिलेली होती, चुकलेली होती, त्यांनी काय करायचं आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे। खरोखर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा लाडकी बहिणींना, एकंदरीत सांगायचं झालं तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। हे दिलेला शब्द सर्व लाडक्या बहिणींचा पाळत असतात। बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून एक मागणी केली जात होते की आमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता लवकरात लवकर जमा, परंतु लाडक्या बहिणींना काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालेलं होतं। तर अशा काही कारणांमुळे हे पैसे येण्यासाठी अडचण आलेले होते। या अडचणींमुळे हे पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना आता सर्व गोष्टींची तपासणी केलेली आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे। अशा सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, नवीन वर्षामध्ये जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत, तर हे नियम कोणकोणते आहेत हे आपण पाहणार आहोत। यासोबत कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा लगेच वाचून दाखवत आहे। जर तुम्ही या नियमांमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल तरच तुमची प्रतीक्षा संपवली जात आहे, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल, नियमांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडकी बहिणींना, हे नियम कोणकोणते आहेत, या पात्रता कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडकी बहिणींना, जिल्ह्यांचे आणि बँकांच्या आधी आपण सविस्तर पाहणार आहोत, परंतु महत्त्वाचे नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। बघा लाडकी बहिणींना, सर्वात अगोदर पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजेत, यासोबत तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे। तर अशा जुन्या पात्रता आहेत, नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहेत। बघा, बँकेचा नवीन नियम म्हणजे बँकेमध्ये थोडीफार रक्कम ठेवायची आहे, सर्वच पैसे बँकेमधून काढून आणायचे नाहीत, बँकेच्या मिनिमम बॅलन्सचा नियम पाळायचा आहे। यासोबतच लाडक्या बहिणींना, आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे, तर त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYCची संधी देण्यात येत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, यासोबत राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी अशा भरपूर बँका आहेत। तर सर्व बँकेमध्ये पैसे येतील, ज्या बँकांना आधार कार्डाची सिस्टीम असेल सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या अगोदर संपून जाईल।
जाईल. लवकरच तुम्हाला पैसे येतील. ही KYCची प्रोसेस संपली की पैसे वाटपाला सुरुवात होईल अशी माहिती मिळत आहे. फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा.